नमस्ते, परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण जरदोजीचं लीफ स्टिच कसं करायचं लोडिंग ते बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला इथं ड्रॉ करून घ्यायचं आहे डिझाईन. तर त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. कारण आपण आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो, क्लासेस घेऊन येत असतो. तर आपल्याला इथं जरदोजी कट करून घ्यायची आहे. तसेच आत्तापर्यंत जे माझे व्हिडिओ आलेले आहेत त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप प्रेम दिलेलं आहे, लाईक केलेले आहेत, व्हिडिओ शेअर केलेले आहेत. त्यासाठी मी सगळ्यांचे आभारी आहे. असेच व्हिडिओ बघत राहा, लाईक करत राहा, कारण त्यामुळं मला मोटिवेशन मिळतं. आणखी छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असते. तर इथं जे जरदोजी आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तुम्ही अंदाजे कट करू शकता किंवा माप घेऊनही कट करू शकता. पाव इंचाचे कट करू शकता लीफ करण्यासाठी. हे लीफ वापरून आपण ब्रायडल ब्लाऊज जे असतात त्यामध्ये आपण वेलींची डिझाईन करून त्यामध्ये बॅक चेन स्टिच करू शकता किंवा कटपाईपची बॉर्डर करू शकता. तर इथं आपल्याला पायपिंग करून घ्यायचं आहे सगळ्यात आधी लीफसाठी. तर पायपिंगसाठी तर मी जरदोजी कट केलेली आहे. त्यानंतर निडल जी वापरलेली आहे ती 10 नंबरची निडल वापरलेली आहे. तुम्हीही वुडन निडल वापरू शकता जरदोजीसाठी. तर इथं सुरुवातीला आपल्याला सेंटरला या लीफसाठी पायपिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही कॉर्डदोरी वापरू शकता, पण कॉर्डदोरीनं कसं होतं, जर बिगिनर असाल तुम्ही तर कॉर्डदोरी दिसू शकते थोडंसं जर जरदोजीवरून लोडिंग सरकलं तर. त्यामुळे जरदोजीच वापरली आतमध्ये तर ते जरी आपले जी जरदोजी आहे ती सरकली तरी ते आतमध्ये जरदोजी दिसणार आणि दिसून येणार नाही. तर इथं सुरुवातीला आपल्याला जरदोजी टाकायची, जसं आपण कट पाईप टाकतो, शुगर बीट्स टाकतो त्याप्रमाणे इथं आपल्याला जरदोजी भरून टाकायची आहे. आणि परत एक एक्स्ट्रा टाका टाकायचा आहे. परत वरच्या बाजूला आपल्याला एक एक्स्ट्रा टाका टाकून परत आपल्याला जरदोजी त्यामध्ये टाकायची आहे. परत आपल्याला इथे एक एक्स्ट्रा टाका टाकायचा आहे. परत वरती जायचं आहे, तिथंही एक एक्स्ट्रा टाका टाकायचा आहे. आणि त्यामध्ये जे आहे ते जरदोजी आपल्याला परत एक सरकवून घ्यायची आहे आणि एक एक्स्ट्रा टाका टाकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हे आपण लीफ स्टिच करू शकतो. तसेच माझे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती 200-250च्या वर व्हिडिओ अवेलेबल आहेत. सगळे व्हिडिओ व्हॅल्युएबल आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळणार आहे. तुम्ही चेक करू शकता, बघू शकता. तसेच आपले प्रोफेशनल जे क्लासेस आहेत ऑनलाईन तेही अवेलेबल आहे. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या स्क्रीनवरती जो नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा डायरेक्ट मेसेज करू शकता. आपल्या क्लासेसमध्ये 60 ते 70 स्टिचेस जे आहेत ते कंप्लीट होतात. बेसिकमध्ये, ॲडव्हान्समध्येही 3D 5D नेटवर्क, कटवर्क सगळं घेतलं जातं. तसेच प्रोफेशनल ट्रेसिंग कसं करायचं, जर बाहेरून आपल्याला ऑर्डर मिळत असेल तर ती ऑर्डर कशा प्रकारे घेतली पाहिजे, त्याचं रेट कसं फिक्स केला पाहिजे, तसेच ती डिझाईन कशी बनवली पाहिजे. जर मोबाईलवरून डिझाईन आपल्याला बघायची असेल तर मोबाईलवरून कशी तुम्ही ट्रेस करू शकता ती डिझाईन, प्रत्येक जे टिप्स आहेत ते क्लासेसमध्ये दिले जातात. प्रोफेशनल पद्धतीनं आपल्याला शिकवलं जातं. तर आपल्याला जादा माहिती हवी असेल तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. तर इथं खाली जे आहे ते आपलं एक एक्स्ट्रा टाका टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं एंड नोट करायचं आहे. एंड नोट कसं करायचं आपल्याला जर माहीत नसेल तर त्याचाही व्हिडिओ माझा अवेलेबल आहे, तुम्ही चेक करू शकता. तसेच फ्री आरी क्लासची प्लेलिस्टही अवेलेबल आहे माझ्या चॅनलवरती. ते सगळे व्हिडिओ तुम्ही बघून अगदी घरात बसून फ्रीमध्ये आरी वर्क तुम्ही शिकू शकता. तसेच नवनवीन जे डिझाईन येत राहतात, अपडेट डिझाईन येत राहतात आरी वर्कमध्ये. दररोज नवीन नवीन डिझाईन येत असतात. ते सगळे डिझाईन्स मी घेऊन येण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न करत असते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कारण यानंतरचे जे अपडेट डिझाईन्स येत राहतील ते व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करत असते. काहीतरी नवीन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असते. तसेच फॅब्रिक पेंटिंग विथ आरी वर्क कसं करायचं, देवी आरी वर्क कशी करायची, त्याची सगळ्या जे महत्त्वाचे जे व्हिडिओ आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर इथं जसं आपण या बाजूनं लीफ स्टिच केलेलं आहे त्याच पद्धतीनं आपल्याला या बाजूलाही लीफ स्टिच करायचं आहे. बॅक जायचं आहे, परत वरती जाऊन आपल्याला एक एक्स्ट्रा टाका टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये जरदोजी टाकायची आहे आणि खाली येऊन आपल्याला परत एक एक्स्ट्राचा टाका टाकून घ्यायचा आहे.
इथं थ्रेड जी मी वापरलेली आहे ती पॉलिस्टर थ्रेड वापरलेली आहे. पॉलिस्टर थ्रेडसाठी तुम्ही 100% पॉलिस्टर मुंगूस पॉलीचा एक ब्रँड येतो, त्या ब्रँडचा तुम्ही वापरू शकता. 5 रुपयाला तो दोरा असतो आणि आपल्याला सहजासहजी हा दोरा मिळत नाही. जरी वरती पॉलिस्टर लिहिलं असेल तरी त्यामध्ये कॉटन मिक्स असतं. जर कॉटन मिक्स असेल तरी तुम्हाला वर्क करण्यासाठी त्रास होतो. त्यामुळं ब्रँडेड तुम्ही ज्या ठिकाणी आरीचं मटेरियल मिळतं त्या ठिकाणी घेऊ शकता. तर तुम्हाला पॉलिस्टर थ्रेड आहे ती ओरिजिनल मिळू शकते. ओरिजिनल असेल तर खूप छान प्रकारे वर्क करता येतं, फास्ट वर्क होतं आपलं, कारण तो दोरा जो असतो पॉलिस्टरचा तो सहजासहजी तुटत नाही. आणि सुरुवातीला आपण ज्यावेळी शिकतो त्यावेळी आपल्याला जो त्रास होतो तो निडलचा आणि थ्रेडचाच होतो. त्यामुळं पॉलिस्टर थ्रेड तुम्ही सुरुवातीपासून यूज केली तर खूप छान प्रकारे तुम्ही शिकू शकता, तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. तर याला आउटलाईन तुम्ही पूर्ण लीफ झाल्यानंतर जरीची करू शकता किंवा जरदोजीची आउटलाईनही करू शकता. इथं आपल्याला अंदाजे जे आहे ते कट करून घ्यायचे आहे. जर खालीवर थोडं झालं तरी आपण ते त्यामध्ये कवर करू शकतो. त्यामुळं वरून खाली कधीही आपल्याला वर्क करता यायचं आहे, खालून वर आपल्याला जायचं नाही आहे. कारण वरती जरी आपण एकसारखं करत आलो, काही खालीवर झालं तर आपण खाली जे आहे वरच्या लीफमध्ये ते आपण लपवू शकतो, पण वरच्या बाजूला आपल्याला तसं काहीही करता येणार नाही. त्यामुळे आपल्याला वरून खाली असं करत यायचं आहे सुरुवात. इथं मी गाठ मारून घेत आहे. आपलं लीफ जे आहे ते तयार आहे. आता इथं सेंटरसाठी मी जे आहे ते जरदोजी टाकत आहे मोठी, आणि आपल्याला त्याला स्प्रिंग करायचं आहे. स्प्रिंग करून मध्ये जे आहे ते काढून घ्यायचं आहे. तर इथं मी अख्खी जी मोठी जरदोजी आहे ती जरदोजी टाकलेली आहे. हे करताना थोडा त्रास होऊ शकतो, कारण सुरुवातीला येत नसतं, किंवा हे जे स्प्रिंग आपल्याला बनवायचं आहे ते दोरा जो आहे तो, कारण जरदोजी मोठी असते यामध्ये टाकलेली आपण, मग दोरा सहजासहजी येत नसतो त्यामधून. त्यामुळे ते दोरा काढताना थोडासा तुम्हाला त्रास होऊ शकतो. इथं दोरा तर जी जरदोजी आहे त्याला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि पुढं आणून आपल्याला त्यामध्ये एक्स्ट्रा टाकायचा आहे आणि गाठ मारून घ्यायची आहे. तर इथं आपलं स्प्रिंग जे आहे जरदोजीचं ते करून तयार आहे. खूप छान असं आपलं लीफ तयार आहे. त्याला आउटलाईन करायची आहे.